Welcome students. Today we see a second chapter from our new syllabus, Mechanical Properties of Fluids. In 11th standard we have already seen the chapter Mechanical Properties of the Solids, as well as we have seen the states of matter. States of matter. मॅटरचे आपण स्टेट्स पाहिलेले आहेत. तर त्या कोणत्या आहेत? सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ॲज वेल एज देर इज फोर्थ स्टेट ऑफ द मॅटर. मॅटरची एक चौथी स्टेट, फोर्थ स्टेट ऑफ मॅटर, दॅट इज कॉल्ड ॲज प्लाझ्मा. जी चौथी स्टेट आहे त्याला काय म्हणायचं? प्लाझ्मा. मग नॉर्मली आपल्याला माहिती आहे की सॉलिडमध्ये काय असतं, तर इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो? स्ट्रॉंग असतो. त्यामुळे ते मॉलिक्युल्स एकमेकाला क्लोजली बाइंड असतात. इन केस ऑफ लिक्विड द इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज वीक ॲज कम्पेअर टू दी सॉलिड्स. अँड इन केस ऑफ द गॅस intermolecular force of attraction between the gas molecule is very weak as compared to liquids and as compared to solids. The fourth state, that is called as plasma. This plasma consists of gas of ions, then it consists of free electrons, याच्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स अँड the neutral atoms. न्यूट्रल ॲटम्स ही काय आहे? मॅटरची चौथी स्टेट आहे. परंतु आता या ठिकाणी स्टडी करताना आपल्याला या चौथ्या स्टेटचा स्टडी करायचा नाही, प्लाझ्मा. फक्त हे आपल्या माहितीसाठी की गॅस ऑफ आयन्स असतात, त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रल ॲटम्स. देन आवर बेसिक टार्गेट इज व्हॉट इज मीन बाय दिस फ्लुइड्स. देन हिअर इज फ्लुइड. द सबस्टन्स. आता फ्लुइड म्हणजे काय? द सबस्टन्स which can flow is called as fluid. जो सबस्टन्स फ्लो होत असतो त्याला काय म्हणायचं? फ्लुइड म्हणायचं. आता जर आपण सॉलिडचं उदाहरण घेतलं बघा, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ सॉलिड्स, एखादा आपण मेटलचा ब्लॉक कन्सिडर केला. मग ह्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या प्रत्येक पार्टिकलची पोझिशन काय आहे? फिक्स आहे. आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण काय केला? घेऊन गेलो, तरी त्या पार्टिकलची पोझिशन काय होती? बदलत नाही. ती काय असते? फिक्स असते या ठिकाणी. म्हणजेच तो सॉलिडचा जो ब्लॉक आहे तो काय होतो? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला मूव्ह करता येतो. तो आपल्याला फ्लो करता येत नाही बघा, बरोबर आहे. बट इन केस ऑफ लिक्विड्स, आपण आता लिक्विडचं उदाहरण घेऊया. समजा आपण बेकरमध्ये लिक्विड घेतलं. लिक्विड इज सपोज वॉटर कन्सिडर केलं. तर ह्या वॉटरमध्ये काय आहेत? हे जे मॉलिक्युल्स आहेत हे रँडमली ओरिएंटेड आहेत, त्यांची पोझिशन फिक्स नाही. आणि ते जर आपण जमिनीवर असं पोर्ड केलं, इट कॅन जस्ट फ्लो. ते काय होतं? फ्लो होतं. म्हणून वॉटर इज कॉल्ड ॲज फ्लुइड. म्हणून त्या वॉटरला काय म्हणता येईल? आपल्याला फ्लुइड म्हणता येईल, बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण एअर घेतली और एनी टाईप ऑफ गॅस घेतला, तर एअर किंवा गॅस तो सुद्धा काय होतो? फ्लो होतो. कारण त्यातल्या पार्टिकलची पोझिशन सुद्धा काय? फिक्स नाही. त्यामुळे तो सुद्धा काय होतो? फ्लो होतो. म्हणून दिस एअर और गॅस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लुइड्स. त्यांना सुद्धा काय म्हणता येईल आपल्याला? फ्लुइड्स. म्हणजे लिक्विड अँड गॅसेस कॉमनली आर कॉल्ड ॲज फ्लुइड्स. त्या दोघांना आपल्याला काय म्हणता येईल? फ्लुइड्स म्हणता येईल. मग अशा या ठिकाणी हे जे फ्लुइड्स आहेत, whether it is liquid or gases, having some ideal characteristics or ideal properties. Therefore, we have see some ideal properties of fluids. या फ्लुइडच्या काय पाहू आपण? एक आयडियल प्रॉपर्टीज पाहू. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी बघा, इट इज incompressible.
the fluids are incompressible. Then what is meant by this incompressible? That is, the density is constant. त्याला काय म्हणायचं, फ्लुइडची डेन्सिटी काय असते, कॉन्स्टंट असते. Those fluids are called as incompressible fluids. Then second characteristics or second property of that ideal fluid is its flow is irrotational. त्याचा फ्लो कसा असतो, irrotational flow. म्हणजेच काय, that flow is called as streamline flow. That flow is called as streamline flow. मग आता 11वीला आपण हा फ्लो सुद्धा पाहिलाय. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय. समजा आपण एखादं लिक्विड कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल वॉटर असेल. दिस वॉटर इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ लेयर्स. मग प्रत्येक लेअर काय करत असते, या ठिकाणी खालच्या लेअरवर एक फोर्स ॲक्ट करत असते, बरोबर आहे. मग हा जो फ्लो असा कॉन्स्टंटली जात असेल तर प्रत्येक लेअर एका विशिष्ट अशा वेगाने पुढे जात असते. मग ती एकमेकाला ओव्हरलॅप करत नाही. मग असा जो फ्लो आहे, दॅट फ्लो इज कॉल्ड ॲज स्ट्रीमलाईन फ्लो. मग ही काय आहे, आयडियल फ्लुइडची सेकंड प्रॉपर्टी. देन थर्ड, इट इज नॉन viscous. That ideal fluids are non-viscous. तर नॉन विस्कस म्हणजे काय, दॅट इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो. फ्रिक्शन इन फ्लो म्हणजे यावेळी आपण या ठिकाणी पाहिलं नॉन विस्कस आणि विस्कस, यातला थोडासा आपण अर्थ समजावून घेऊया. आता एखादं लिक्विड आहे, फॉर एक्झाम्पल आपण वॉटर कन्सिडर केलं, त्याचबरोबर हनी एक एक्झाम्पल, दोन कन्सिडर करूया. तर आता आपलं जनरल ऑब्झर्वेशन असं आहे की वॉटर जर आपण जमिनीवर पोर्ड केलं, ओतलं, तर त्याचा स्पीड काय असतो, जास्त असतो. आणि हनी जर आपण मध जर जमिनीवर आपण पोर्ड केलं तर त्याचा स्पीड काय असतो, कमी असतो. मग असं का होतं, त्या ठिकाणी आत्ताच आपण सांगितलं की वॉटर किंवा हनी कुठलाही लिक्विड असू द्या, फ्लुइड असू द्या, इट इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ दी लेयर्स. मग आता वॉटरमध्ये काय होतं, ह्या प्रत्येक लेअर मधला जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, हा काय असतो, या ठिकाणी कमी असतो. त्यामुळे त्याचा स्पीड काय आहे, जास्त आहे. फ्रिक्शन फोर्स काय आहे, कमी आहे. म्हणजे अपोजिशन काय आहे, त्या लेयर्सला एकमेकांच्या कमी असल्यामुळे त्याचा स्पीड काय जास्त आहे. पण हनीमध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक लेअर आहे ती एकमेकाला काय करते, मॅक्झिमम अपोजिशन करते. आणि मॅक्झिमम अपोजिशन ह्या लेअरमध्ये असल्यामुळे त्यांचा स्पीड काय कमी. दॅट इज वाय दिस हनी इज कॉल्ड ॲज विस्कस लिक्विड अँड वॉटर इज कॉल्ड ॲज नॉन विस्कस लिक्विड. मग जर आयडियल एखादं फ्लुइड आपण घेतलं तर ते कसं असतं सांगितलं त्यांनी, नॉन विस्कस असते. लक्षात, दोज आर थ्री. काय द नेक्स्ट प्रॉपर्टी इज नेक्स्ट अँड द फोर्थ प्रॉपर्टी इज इट्स फ्लो इज स्टेडी. त्याचा फ्लो कसा असतो, स्टेडी असतो. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपण पाहतो या ठिकाणी. दॅट इज velocity at each point is constant. म्हणजे या ठिकाणी हा फ्लो कसा असतो, स्टेडी फ्लो असतो. म्हणून त्याची व्हेलॉसिटी काय या ठिकाणी प्रत्येक पॉइंटला कॉन्स्टंट असते. दोज आर दी प्रॉपर्टीज ऑफ दॅट आयडियल फ्लुइड. देन वी हॅव सी सम जनरल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. काय जनरल प्रॉपर्टीज पाहू आता. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आता ज्या पाहिले त्या आपण आयडियल म्हणजे अगदी स्टँडर्ड की ज्या फक्त त्या फ्लुइडसाठीच इम्प्लिमेंट केल्या जाते. आता ह्या जनरल प्रॉपर्टीज आहेत काय फ्लुइडसाठी. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. म्हणजेच काय या ठिकाणी की जर आपण एखाद्या फ्लुइडवर फोर्स अप्लाय केला तर त्याचं जे डायमेन्शन आहे
ते परमनंटली काय होतं, चेंज होतं. डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन शेप अँड साईज ऑफ द बॉडी. फॉर एक्झाम्पल आपण टूथपेस्ट घेतलं बघा. इफ इट इज टूथपेस्ट हे जर आपण एक्झाम्पल घेतलं तर आता टूथपेस्ट जर नॉर्मली पाहिलं तर आपल्याला कशामध्ये दिसतंय, ते सॉलिड फॉर्ममध्ये. बट इट इज नॉट सॉलिड, इट इज फ्लुइड. वाय, तर त्याच्यावर जर तुम्ही फोर्स बॅक साईडने अप्लाय केला तर जी टूथपेस्ट बाहेर येते त्या ठिकाणी त्याचं डायमेन्शन परमनंटली काय होतं, चेंज होतं या ठिकाणी. दॅट इज दे डू नॉट अपोज दी डिफॉर्मेशन. सेकंड जनरल प्रॉपर्टी त्याचं, they have ability to flow. They have ability to flow. म्हणजे त्यांची बेसिक प्रॉपर्टी काय आहे, तर ते फ्लो होतात नॉर्मली जरी आपण. अँड थर्ड, दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. शेप ऑफ कंटेनर म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण त्यांना पोर्ड करू. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्लासमध्ये वॉटर घेतलं, वॉटर कशामध्ये घेतलं आपण, समजा ग्लासमध्ये घेतलं, तर त्याला शेप कशाचा होतो, त्या ग्लासचा येतोय. समजा आपण बिकरमध्ये वॉटर पोर्ड केलं, त्याला शेप कशाचा होतो, त्या बिकरचा येतो. म्हणजे जो कंटेनर आपण घेतलेला आहे त्याचा ते शेप काय करतं, प्राप्त करतं. ही प्रॉपर्टी काय, जनरल प्रॉपर्टीज आहेत कोणाच्या, त्या फ्लुइड्सच्या आहेत. देन द नेक्स्ट पॉइंट वी हॅव सी द फ्लुइड्स ॲट रेस्ट. त्याच्या पुढचा पॉईंट काय आपला, फ्लुइड्स ॲट द रेस्ट इन ब्रॅकेट हायड्रोस्टॅटिक्स. त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक्स. मग आता जर फ्लुइड्स ॲट काय पाहिलं आपण, रेस्ट. द ब्रँच ऑफ फिजिक्स, it is the branch of physics deals with the fluids at rest. जे फ्लुइड्स कुठे आहेत, रेस्ट पोझिशनला आहेत, अशाचा स्टडी करण्याची जी ब्रँच आहे फिजिक्सची त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रो मीन्स लिक्विड, स्टॅटिक्स मीन्स रेस्ट पोझिशन. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण स्टडी करणार आहे त्यावेळी बेसिक आपल्याला प्रत्येक वेळी प्रेशर हा एक पॉईंट येईल. ह्याच्यामध्ये काय येईल आपल्याला, एक प्रेशर हा एक पॉईंट येईल. आता प्रेशर म्हणजे काय ते आपल्याला माहित पाहिजे. पुन्हा मग आपण 9वी असेल, 10वी असेल किंवा आता 11वीला हा प्रेशर आपण डिफाईन केलेला आहे. दिस प्रेशर इज नथिंग बट दी फोर्स दॅट इज परपेंडिक्युलर फोर्स अपॉन एरिया, दॅट इज कॉल्ड ॲज प्रेशर. त्याला काय म्हणायचं, प्रेशर म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एरिया कमी केला तर प्रेशरची मॅग्निट्यूड काय होईल, जास्त होईल. म्हणजे फोर्स तेवढाच ठेवलाय आपण बघा त्या ठिकाणी. फोर्स समजा, फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे, आणि एरियाचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर आहे. समजा एखाद्या याच्यावर जर बॉडीवर आपण जो फोर्स ऍक्ट केलेला आहे, फॉर एक्झाम्पल लाईक दिस, हा समजा आपण ब्लॉक कन्सिडर केला आणि याच्यावर या पद्धतीने मी फोर्स अप्लाय करतो. मग हा जो फोर्स आहे हा अगदी एरिया मिनिमम आहे, बरोबर. मग एरियाची मॅग्निट्यूड जर मिनिमम असेल तर त्या ठिकाणचा प्रेशर काय होणार आहे, मॅक्झिमम होणार आहे. हाच जर फोर्स बघा आता मी या पद्धतीनं परपेंडिक्युलर फोर्स त्या बॉडीवर अप्लाय केला तर इथला एरिया वाढला. आता एरिया जर वाढला तर त्यावेळी तो प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे फोर्सची मॅग्निट्यूड जरी तुम्ही सेम ठेवली आणि एरिया चेंज केला तर त्या ठिकाणी काय होईल, प्रेशर कमी किंवा जास्त होतो. इट डिपेंड्स अपॉन दी एरिया. त्या एरियावर तुम्ही कशा पद्धतीने फोर्स अप्लाय करता, बरोबर आहे. मग या ठिकाणी प्रेशरचं जे नॉर्मल युनिट आहे ते काय आहे, तर न्यूटन मीटर स्क्वेअर. मग आता 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबर व्हॅल्यू असते 1 पास्कल. पास्कल काय त्याचं लार्जेस्ट युनिट. जसं इथं फोर्ससाठी आपण न्यूटन वापरतो तसं प्रेशरसाठी आपण पास्कल हे युनिट वापरत असतो, ठीक आहे. आणि ही जी प्रेशर आहे, दिस प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर काय आहे, स्केलर क्वांटिटी, बरोबर आहे. प्रेशर काय या ठिकाणी, स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे.
Then the next point is to find pressure due to the liquid column. आता या ठिकाणी प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची. वी हॅव टू फाइंड आउट द प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. मग या ठिकाणी काय केले, एका बेकरमध्ये आपण वॉटर कन्सिडर केले. आता वरच्या साईडला काय आहेत, एअर मॉलिक्युल्स आहेत. आणि या ठिकाणी मग आज जो एक आपण इमॅजिनरी या ठिकाणी सिलेंडर कन्सिडर केला आहे की ज्याची हाईट काय एच असेल आणि त्याचा जो एरिया आहे तो बेस एरिया आणि टॉपचा एरिया दोन्ही पण काय ए असेल या ठिकाणी आणि हाईट एच असेल. मग या ठिकाणी हा जो लिक्विडचा कॉलम आहे हा जो प्रेशर अप्लाय करतोय बॉटमच्या वॉटरच्या लिक्विडवर तो आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे या ठिकाणी. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपण समजा वॉटरची डेन्सिटी काय रो कन्सिडर केली. लेट रो इज डेन्सिटी ऑफ दी वॉटर. रो काय वॉटरची डेन्सिटी. एम इज मास ऑफ दॅट वॉटर. एम काय त्या वॉटरचा आपण मास कन्सिडर केलेले. बरोबर या ठिकाणी. मग प्रेशरचा एक जनरल फॉर्म्युला आहे आपल्याकडं. दिस प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन दी एरिया. सपोज इक्वेशन नंबर 1. बरोबर. मग आता या ठिकाणी आपल्याला फोर्सची मॅग्निट्यूड काढावं लागेल. मग या ठिकाणी हा जो लिक्विड कॉलम आपण कन्सिडर केलेला आहे की ज्याची हाईट एच आणि एरिया काय ए, त्याचं जे लिक्विड कॉलमचं टोटल जे वेट आहे दिस वेट इज गिवन बाय एम इंटू जी. वेट म्हणजेच काय आहे, तर तो एक प्रकारे फोर्सच आहे विच इज ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. बरोबर आहे. वेट ऑर दी वेट फोर्स इज इक्वल टू एम इंटू जी. सपोज इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं. आता या ठिकाणी आपल्याला याच्यावरून एमची किंमत कॅल्क्युलेट करता येईल. आपल्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे बघा. डेन्सिटी बरोबर काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर. देअरफॉर मास बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, दिस डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम. आता किंमत कशाची कॅल्क्युलेट करायची, ह्या वेट किंवा फोर्समधली आपल्याला एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग मास बरोबर डेन्सिटी इंटू काय लिहिलं, व्हॉल्यूम. आता हा जो सिलेंडर कन्सिडर केला ह्याचा जो व्हॉल्यूम आहे दिस व्हॉल्यूम इज गिवन बाय एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. हे त्याचा काय फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम ऑफ दी सिलेंडर एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट म्हणजेच काय लिहिता ए इंटू एच. मग ही व्हॅल्यू आता इथं काय करू आपण पुटअप करू. म्हणजेच काय देअरफॉर दिस मास इज इक्वल टू रो इंटू ए इंटू काय आलं एच. मग ती किंमत आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करू. म्हणजेच तो जो फोर्स आहे डाऊनवर्ड डायरेक्शन असणारा त्या लिक्विड कॉलमचा तो काय आला एम इंटू जी इज इक्वल टू इंस्टेड ऑफ दिस एम ए एच रो इंटू काय आलं जी. सपोज इक्वेशन नंबर काय आलं हे 3rd आलं. आता आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशामुळं, त्या लिक्विड कॉलममुळं. मग देअरफॉर दिस प्रेशर इज इक्वल टू फोर्सची मॅग्निट्यूड इक्वेशन 3 वरून काय आली ए एच रो इंटू जी अपॉन ए ॲज इट इज. एला ए काय होईल कॅन्सल. देअरफॉर दिस प्रेशर इज इक्वल टू काय आलं एच रो इंटू जी. म्हणजे ज्या ठिकाणी जर आपण हाईट वाढली बघा तर डेन्सिटी ऑफ द लिक्विड रो काय कॉन्स्टंट आहे. एका पर्टिक्युलर केससाठी समजा वॉटर असेल तर वॉटरची डेन्सिटी काय कॉन्स्टंट असेल. तेच आपण एखादं ऑइल घेतलं त्या ऑइलची डेन्सिटी काय असते कॉन्स्टंट. जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती सुद्धा काय कॉन्स्टंट आहे 9.8 त्याची व्हॅल्यू असते. मग बदलू काय शकतो आपण या ठिकाणी, हा जो हाईट आहे ही हाईट काय होऊ शकते चेंज होऊ शकते. म्हणजे ॲज हाईट इन्क्रीजेस प्रेशर इन्क्रीजेस और डेप्थ हाईट डिक्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. मग आता हे सूत्र म्हणजेच काय आला प्रेशरचा टोटल फॉर्म्युला काय आला एच रो इंटू काय आला जी आला. दॅट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम विच विल सी हिअर. म्हणजे आपल्याला ही प्रेशरची काय मिळाली किंमत मिळाली. आता याच्यावर आधारित जे आपण टेस्ट आहेत त्याचबरोबर या टोटल आपण जे 2 पॉईंट्स पाहिलेले त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित PDF नोट्स आहेत हे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्सवरील लिंकवर क्लिक करून आपण त्या पाहू शकता. त्याचबरोबर आपल्याला जी टेस्ट दिलेली त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्यावर क्लिक करून ती सबमिट करावयाची आहे. थँक्यू.